नाव सांगा. राजेश साहेब इंग्लिश साहेब शेख. गाव गाव मसूर. तालुका निलंगा तालुक्यामध्ये मसलगा गाव आहे आणि आपले शेख भैया त्यांचा हा झेंडूचा बाजूला सोयाबीन आहे. झेंडूचा प्लॉट फुलं तुम्ही कधीपासून घेता? 20 वर्ष झालं चालू आहे. 20 वर्षापासून झेंडूचे फुलं त्यांनी इतर रोडला असल्यामुळे स्वतः माळी करून तयार करून विकतात. मागच्या 5-6 महिन्यापासून कधीपासून दिली आपलं प्रोडक्ट? आपलं 3 महिने झाले. 3 महिन्यापूर्वी निसा भाईने आपल्या काय काय दिलं सर? ग्रो नायट्रोकिंग आणि ब्लूम नायट्रोकिंग. ग्रो नायट्रोकिंग आणि ब्लूम नायट्रोकिंग दिले. फक्त स्प्रेला दिले, जमिनीतून काय डोस दिला नाही. नाही. महत्त्वाचा विषय असा आहे, 20 वर्षापासून ऊसाची फुलाची शेती करतात हे. तर यावर्षी फक्त ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरले तर ते पण स्प्रेमध्ये. मग मागच्या वर्षीचा आणि यावर्षीचा फरक काय आहे? कारण कसं आहे, यावर्षी फुटवा जास्त आहे हां. आणि मालाची संख्या पण जास्त. एवढा फुटवा पहिलं अगोदर नव्हता. स्प्रे करण्याच्या अगोदर नव्हता. अच्छा. हे स्प्रे झाला, ग्रो नायट्रोकिंगचा स्प्रे झाला की फुटवा जास्त वाढला झाला. आणि माल बी जास्त निघाला. मालवे निघाला. कारण फुटवा वाढला म्हणजे माल जास्त. माल निघाला. ब्लूमचा पण स्प्रे झालाय है ना? हां. भैया मग फरक आहे का? फरक आहे. आहे ना, 100%. बघा सगळ्यात महत्वाचं इथं पाणी थांबलेलं आहे. पाणी थांबलं. बऱ्याच प्लॉटमध्ये पाणी थांबलेलं असताना सुद्धा म्हणजे हे माल कसा येतोय चांगला. आणि आज माल कसा आहे. आणि नंबर 1 माल निघाला. म्हणजे एवढे पाणी थांबले असून मूळ चॉकअप वगैरे नाही, काही नाही. मुळाचा झाडाचा फुलाचा कलर आणि क्वालिटी ही जी फुलं आहेत ना दुसरी गोंडा गलांडला गालांना. त्याचे पण साईज ते बी चांगला फुटवा आहे. तेवढं मोठं फुल नसते सर, गारड्यामध्ये. आहे का? पण हे फुल मोठं वाढले आहे ना. तर तुम्ही ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरून तुम्हाला निघाल्यावर काय करायचं? आता हे निघाल्यावर काय ते ज्वारी आहे. ज्वारी ऊस कुठं करायचं मला? आता ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट फुलाच्या शेतीसाठी वापरले. आता ऊसाला वापरायचे का? वापरायचं. ह्याच्यात काय शंका शंका नाही. नाही ना? नाही. आज तारीख आहे 4 सप्टेंबर 4 सप्टेंबर 2024. 25. 25 4 सप्टेंबर 2025 आजची तारीख आहे. तर